नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहे। ही गोष्ट आहे माझ्या नात्यातल्या एका प्रेमळ वहिनीची आणि आमच्यातील घट्ट मैत्रीची। बरेच दिवस झाले होते, वहिनींशी फक्त फोनवर बोलणे व्हायचे। कामाच्या व्यापात एकमेकांना भेटायला वेळ मिळत नव्हता। पण एक दिवस दुपारी वहिनींचा अचानक फोन आला। वहिनी, हॅलो सूरज, काय करतोयस? मी काही नाही वहिनी, ऑफिसमध्ये आहे। बोला ना, कसं काय आठवण काढली? वहिनी, अरे घरी 3 दिवस कोणीच नाहीये। तुला वेळ असेल तर आज रात्री जेवायला येशील का? योगायोगाने माझ्याही घरी कोणी नव्हते, सर्वजण गावी गेले होते। मी लगेच होकार दिला। ऑफिस सुटायच्या वेळी मी वहिनींना गंमतीने म्हणालो, वहिनी, आज तुम्ही छान तयार व्हा, तुमचा एखादा सुंदर फोटो पाठवा। त्यांनीही हसत हसत त्यांचा एक अतिशय मोहक फोटो पाठवला, ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या। संध्याकाळी 7 वाजता मी ऑफिसमधून निघालो। येताना वहिनींसाठी त्यांची आवडती चॉकलेट्स आणि केसात माळायला एक सुवासिक मोगऱ्याचा गजरा घेतला। मलाही पुढील 3 दिवस सुट्टी होती, त्यामुळे निवांत वेळ घालवता येणार होता। जेव्हा मी त्यांच्या बिल्डिंग खाली पोचलो, तेव्हा वहिनींनी मला थेट वर यायला सांगितले। मी बेल वाजवली आणि वहिनींनी दरवाजा उघडला। त्यांनी एक सुंदर वन पीस घातला होता। त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की मी काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिलो। वहिनी, असा काय पाहतोयस? आत तर ये। मी वहिनी, आज तुम्ही खरंच खूपच गोड आणि सुंदर दिसत आहात। माझं बोलणं ऐकून त्या थोड्या लाजून आत निघून गेल्या। मी हातपाय धुवून फ्रेश झालो। वहिनी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या। मी मुद्दाम त्यांना हाक मारली, वहिनी, सेफ्टी पिन मिळेल का? त्यांनी विचारलं कशासाठी? तेव्हा मी हळूच त्यांच्या मागे गेलो आणि माझ्या बॅगेतून तो गजरा काढला। अतिशय प्रेमाने मी तो त्यांच्या केसात माळला। वहिनी खूप खुश झाल्या। त्या आनंदाच्या भरात त्यांनी मला जवळ घेतले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो। काही वेळ आम्ही हॉलमध्ये गप्पा मारत बसलो। वहिनींचा तो सहवास आणि त्यांचा आनंद पाहून मला खूप छान वाटत होतं। जेवणाची वेळ झाली होती। वहिनींनी प्रेमाने बनवलेले जेवण आम्ही एकत्र बसून केले। जेवण झाल्यावर वहिनी किचनमध्ये आवरायला गेल्या आणि मी बेडवर निवांत बसलो। काही वेळाने वहिनी आल्या। आजचे वातावरण खूपच रोमॅन्टिक होते। आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होतो। मी त्यांच्या हाताला स्पर्श केला, त्यांना जवळ घेतले। आम्ही बराच वेळ एकमेकांच्या डोळ्यांत पाहत होतो। संवादापेक्षा आमची शांतताच जास्त बोलत होती। त्या रात्री आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या। वहिनींना मनातून एक मुलगी हवी होती। त्यांनी त्यांचे मन मोकळे केले। आयुष्यात कधी कधी अशा काही भावना असतात, ज्या आपण जवळच्या व्यक्तीसमोरच व्यक्त करतो। त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, तेव्हा मी त्यांना सावरले। आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत होतो। त्या रात्रीचे ते क्षण अतिशय भावनिक आणि जवळकीचे होते। एका विश्वासाच्या नात्याने आम्ही एकमेकांना पूर्ण साथ दिली। ती रात्र फक्त आकर्षणाची नव्हती, तर ती 2 जीवांच्या ओढीची आणि एकमेकांप्रती असलेल्या आदराची होती। सकाळी जेव्हा सूर्याची किरणे खिडकीतून आत आली, तेव्हा वहिनी माझ्या शेजारी अगदी शांत झोपल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसत होते। मी हळूच उठलो आणि त्यांना त्रास न होता किचनमध्ये जाऊन चहा ठेवला। थोड्या वेळाने वहिनी जाग्या झाल्या आणि मला किचनमध्ये बघून गोड हसल्या। वहिनी, अरे तू कधी उठलास आणि चहा पण बनवलास? मी, हो वहिनी, आजची सकाळ खास आहे, म्हणून विचार केला तुम्हाला सरप्राईज द्यावं। आम्ही बाल्कनीत बसून चहा घेतला। काल रात्रीबद्दल बोलताना वहिनी थोड्या लाजत होत्या, पण त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता। दुपारच्या वेळी आम्ही ठरवलं की आज बाहेर न जाता घरीच काहीतरी खास बेत करायचा। दुपारी वहिनींनी छान साडी नेसली होती। साडीमध्ये त्यांचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं। मी त्यांना स्वयंपाकात मदत करायला गेलो, पण आमचं लक्ष कामापेक्षा एकमेकांकडेच जास्त होतं। मी मागून जाऊन त्यांना मिठीत घेतलं, तेव्हा त्यांनी हळूच कोपऱ्यानं मला ढकललं आणि म्हणाल्या, अरे जेवण कधी व्हायचं मग? दुपारच्या जेवणानंतर घरामध्ये एक शांतता पसरली होती। आम्ही दोघे हॉलमध्ये सोफ्यावर बसून एक जुना चित्रपट पाहत होतो। हळूहळू वहिनींनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं। त्यांच्या केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध अजूनही दरवळत नव्हता। मी त्यांच्या हातावर प्रेमाने हात ठेवला आणि त्यांना जवळ ओढलं। मी, वहिनी, काल तुम्ही जे बोललात ते माझ्या लक्षात आहे। तुम्हाला हवं असलेलं सुख आणि स्वप्न पूर्ण करायला मी कायम तुमच्यासोबत असेल। माझं हे बोलणं ऐकून वहिनी भावूक झाल्या। त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि आम्ही पुन्हा एकदा त्या प्रेमाच्या विश्वात हरवून गेलो। कालच्यापेक्षा आज आमच्यात जास्त मोकळेपणा होता। आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल, भविष्याबद्दल खूप गप्पा मारल्या। संध्याकाळी आम्ही गच्चीवर गेलो।
तिथे थंड हवा सुटली होती. चांदण्यांच्या प्रकाशात वहिनी अजूनच मोहक दिसत होत्या. त्या रात्रीसुद्धा आम्ही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होतो. आमच्यातलं ते नातं आता फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका अतूट विश्वासाचं झालं होतं. सुट्टीचे ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस ठरले.